नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील अभियंता असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिकचा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून तब्बल 3,14,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यात वर्ग झाली होती ती बँक खाते तात्काळ गोठविण्यात येऊन संबंधित फिर्यादीला 1,19,20,00,000 रुपये परत मिळवून देण्यात यश आले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिकचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या टोळीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी केले आहे. मी पी.आय. अभिजित सोनवणे, नेमणूक सायबर पोलीस धुळे. आमच्या येथे ज्येष्ठ नागरिक अभियंता यांची 3,14,00,000 रुपये ऑनलाईन शेअर मार्केट गुंतवणूकमध्ये सायबर फ्रॉडकरांनी त्यांना फसवण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला. माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर, ॲडिशनल SP अजय देवरे सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा तपास सुरू केला. तांत्रिक व टेक्निकल मुद्द्याच्या आधारे आम्ही हा तपास सुरू करत असताना आम्हाला फिर्यादीची 1,14,00,000 रुपये अमाऊंट आम्ही फ्रीज करून माननीय न्यायालयाच्या आदेशाने त्यांना आम्ही परत देण्यात आलेली आहे. आपणास सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की आपण कोणतीही शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आमिष दाखवून अधिक परतावा देण्यासाठी कोणी जर तुम्हाला आमिष दाखवत असेल तर तुम्ही त्याला बळी पडू नका. शेअर मार्केट ही संकल्पना जी आहे ती सेबीने रजिस्टर्ड केलेले ब्रोकर्स आणि ऍप द्वारे आपण कोणतीही गुंतवणूक करावी. आपल्याला फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि सोशल मीडियाद्वारे ज्या लिंक किंवा ऍड ज्या येत असतात त्या सायबर फ्रॉडने तयार केलेल्या तुम्हाला जाळं असतं. आपण त्यात बळी पडू नका. आपण त्यात जर गुंतवणूक केली तर तुम्हाला ते तुमचे UPI ट्रान्झॅक्शन, OTP आणि बँक संबंधाने सगळी माहिती प्राप्त करतात. तुम्हाला ते अधिक परतावा, गुंतवणूक केल्यानंतर अधिक परतावा दाखवतात, तुम्हाला खूप मोठे प्रॉफिट झाले असं दाखवतात आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ते पैसे मागण्यास सांगतात त्यावेळेस तुम्हाला सांगतात की टॅक्स बसलेला आहे, तुम्हाला पुन्हा पैसे भरावे लागतील. तर अशा पद्धतीच्या याच्यामध्ये फसवणूक होत असते. तरी आपणास आव्हान करण्यात येते की आपण कोणत्याही व्हॉट्सअप, टेलिग्राम, अनोळखी लिंकद्वारे आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आपण प्रतिसाद देऊ नका आणि त्यात आपण कोणतीही गुंतवणूक करू नका. याबद्दल आपणास आवाहन करण्यात येत आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.